आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, आज या ठिकाणी छोटेखानी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांची मागणी आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी किंवा अपक्ष लढावं. काय तुमच्या भावना आहेत? नाही, मी गेले 2 महिने झालं मतदारसंघामध्ये फिरतोय आणि आज आम्ही ह्या भागातला जनसंवादमय जनता दरबार आम्ही घेतला होता आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे आणि जनतेची मागणी अशी आहे की तुम्ही ही विधानसभा लढवली पाहिजे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अपक्ष म्हणून लढवा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुतारीमधनं लढवा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जागा सोडून घ्या आणि उभा राहा. असे विविध पर्याय, पण एक गोष्ट निश्चित आहे की जनतेचा प्रचंड आग्रह आहे की ह्या वेळेस इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही उभा राहिलं पाहिजे असा जनतेचा आग्रह आहे. मी गेल्या 2-4-5 दिवसापासून सगळीकडे फिरतोय आणि पुढच्या आठवड्याभरात सुद्धा मी सगळ्या भागामध्ये जाणार आहे, जातोय आणि लोकांचं, सगळ्यांचं, जनतेचं जे मत आहे ते आजमावून घेण्याचं काम करतोय. भाऊ, घुसमट होतीये महायुतीमध्ये असं वाटतंय का तुम्हाला? नाही, काय झालं याच्यामध्ये की महायुती ही 3 पक्षाची आहे. मग आता लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस आपली चर्चा झाल्यानंतर महायुतीतला कुठलाही निर्णय हा महायुतीच्या 3 नेत्यांनी एकत्र बसून करायला पाहिजे होता. पण मागच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार हे इंदापूरला आले. ठीक आहे, त्यांचा पक्षाचा मेळावा असेल किंवा त्यांची यात्रा असेल, त्यात शासकीय कार्यक्रमाचं भूमिपूजन पण ठेवलं होतं. आता महायुती म्हणून ज्यावेळेस एखाद्या शासकीय कार्यक्रम होतो ते साहजिकच आहे, आमच्यासारख्याला त्यांनी बोलवायला पाहिजे होतं. आम्ही कोण आहे? आम्ही महायुती उद्घाटनाचे कार्यक्रम काय फक्त एका पक्षाचे नाहीत. पण असं असताना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची नावं त्या कौन्सिलावरती, त्या पत्रिकेमध्ये, आणि इथं कोणालाही निमंत्रण नाही. आणि मग त्या भाषणामध्ये अजितदादा असं म्हणाले की पुढची सगळी तुमची विकासाची कामं करण्यासाठी इथले विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण हे करा, असं ते जवळपास त्यांनी स्पष्ट सुतवाचच केला. आता आम्हालाही प्रश्न पडला, तर आम्ही आमच्या नेत्यांना विचारणार आहे की बाबा ही महायुतीची जागा वाटप झाली का? जागा द्यायचा निर्णय झाला का? तिकडं परवा कागलला पण घोषणा झाली की मुश्रीफ साहेबांचं तिकीट जाहीर झालं. मग नेमकं काय? आणि कुणी आमच्याशी बोलायला तयार नाही, संपर्क करायला तयार नाही. आणि म्हणून मी देवेंद्रजींना पण भेटणार आहे, अध्यक्षांनाही भेटणार आहे किंवा नेमकं महायुतीचं काय आहे, पण दरम्यानच्या काळात अगोदर तालुक्यातल्या जनतेच्या मनात काय आहे हा एक सगळा आढावा घेऊन मला असं वाटतं या पुढच्या संदर्भामधली आमची बैठक होईल. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे तुम्ही जाणून घेतलं. आता तुम्ही असं म्हणताय की मी देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे आणि किंवा चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेश आहेत त्यांना भेटणार आहेत. खरं तर प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, प्रदेश अध्यक्ष हे एक ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे आणि पक्षाचा अध्यक्षाचा, कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाचा एक प्रोटोकॉल असतो. आता त्यांनी कुठल्या रेफरन्समध्ये बोलले मला काही माहीत नाही, का बोलले हे मला काही माहीत नाही. बरं, माझ्याकडून तर असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. आता एक गोष्ट साहजिक आहे, निवडणुका आल्यानंतर सगळेच लोक संपर्कात असतात. आता परवा मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मिटिंगला गेलो, गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग होती, 2 महिन्यांनी होती. तिथं पवार साहेबांची भेट झाली. तिथं अनेक 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 नेते मंडळी त्या बैठकीला होते आणि ती VSIची गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग होते. त्यामुळे साहजिक आहे, चर्चेला उधाण येणारच, कुणी भेटलं, कोणाला काय झालं तरी. पण मला असं वाटतं की महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कालच्या लोकसभेला जी आमची चर्चा झाली त्या चर्चेचं काय पुढं, आणि दरवेळेस आमच्या इंदापूर तालुक्यावरती ही वेळ काय येते, म्हणजे काय आमचं नेमकं चुकतं हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. म्हणून जनतेमध्ये रोष आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, जनतेमध्ये रोष आहे. कारण जनता प्रत्येकाचं स्टेटमेंट बारकाईने बघते. आज शेवटी कुठलाही पक्ष हा जनतेवरच चालतो, बिगर जनतेचा कुठला पक्ष चालतो का? मग जनतेमध्ये जर एवढा रोष निर्माण झाला असेल तर ह्याचा नेतृत्वाने विचार करायला नको? तर ठीक आहे, आता ज्या काही घटना असतील, मला तर माझ्या लोकांशी बोलावं लागेल, लोकच मला बोलवून घेत आहेत. त्यामुळे मी गेले महिना झालं मी मतदारसंघातच आहे आणि मी कायमच असतो मतदारसंघामध्ये. आणि दुसरं एक गोष्ट मान्यच करावं लागेल, मी इंदापूर तालुक्यापुरतं बोलतो, मी काय राज्याचा नेता नाही, मी एक तालुक्याचा कार्यकर्ता आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये जो काही अन्याय झालाय लोकांवर, उगाच लोक अशी
रोष व्यक्त करत नाहीत. लोकांचा संसार प्रपंचामध्ये अन्याय झालेला आहे, लोकांच्या विकास कामामध्ये अन्याय झालेला आहे. प्रशासनातली कुठली साधी साधी कामंसुद्धा आज इथं जनता दरबार बघितलं ना, रेशन कार्ड मिळालं नाही, आमचा पांधन रस्त्याचा निकाल झाला नाही. आता काल परवा आमच्या इथल्या तहसीलदारची बदली झाली. जाताना तहसीलदारनी जे काही गौण खनिजच्या काही ऑर्डर्स काढल्या, 10-10 आणि 15-15 आणि 20-20 लाख रुपयाच्या रिकव्हरीच्या नोटीस आल्यात लोकांना आता. आता त्या शेतकऱ्याच्या जमिनीची किंमत 10 लाख रुपये आणि त्याला नोटीस जर 20 लाखाची आली आणि ते सरकारी जमा जर जमीन होणार असेल, तर माणसं कसे स्वस्त बसतील सांगा मला? भाऊ एक साधारणतः महिना झाला ही चर्चा चालू आहे. तुम्ही असं म्हणताय की लोकसभेनंतर तुमचं जे काही ठरलं होतं ते, परंतु भाजप नेत्यांकडून तुमच्याकडे संपर्क साधण्यात आले किंवा मधल्या काळात अजित पवारांशी काही बोलणं झालंय का? नाही हो, माझ्याकडे तर कोणी म्हणजे खरं म्हणजे अजित पवारांनी पण संपर्क साधण्याची गरज होती. एकदा फक्त माझी त्यांची मंत्रालयात भेट झाली. ह्याच्या व्यतिरिक्त काय माझी त्यांची कुठे भेट झालेली नाही. या उलट लोकसभेच्या निवडणुकीत मात्र सारखे संपर्क व्हायचे, सारख्या भेटी व्हायच्या. मलाही कळत नाही की ठीक आहे ना, राजकारणामध्ये जर तुमची काही अडचण असेल तर आम्हाला सांगा ना. महायुतीमध्ये जर हर्षवर्धन पाटलांची काही अडचण असेल तर सांगा ना आम्हाला तुम्ही. तुम्ही सांगायलाही तयार नाही, तुम्ही बोलायलाही तयार नाही, तुम्ही बैठकाही घ्यायला तयार नाही. फक्त कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही असतो, बसतो, चर्चा होती. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आता काल आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आले मला भेटायला. ते म्हणले पक्षाचा असा असा कार्यक्रम आहे. काल माझी भेट झाली. म्हणजे वास्तविक पाहता आमचं पण काही योगदान आहे. आम्ही पण लोकांच्यामध्ये राहणारी, काम करणारी लोक आहेत. त्यामुळं नेमकं अडचण कोणाची हीच आम्हाला कळायला मार्ग नाही. आणि एका बाजूला जनता तर मात्र खवळून उठलेली आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली ह्याचा पण वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. हो, काही दिवसामध्ये तुम्हाला 5 वर्ष होतील तुम्ही भाजपमध्ये आलेलं. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपनं खूप काही भाऊंना द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही. असं तुम्हाला वाटतं का? जे तुम्हाला पाहिजे होतं किंवा द्यायला पाहिजे होतं ते पक्षाकडून मिळालेलं नाही? नाही, मला असं वाटतं मी भारतीय जनता पक्षामध्ये काही मागण्यासाठी किंवा मिळण्यासाठी गेलो नव्हतो. पण माझी व्यक्तिगत एक अशी अपेक्षा होती, की जो काही 20-25 वर्ष आपला जो काही छोटा-मोठा जो अनुभव आहे आपल्याला, या प्रशासनामधला किंवा कामामधला, त्याचा तरी किमान आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने त्याचा तरी किमान उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. त्याचा तरी किमान फायदा करून घ्यायला पाहिजे होता किंवा त्याच्या माध्यमातून पक्ष संघटना कशी आपल्याला मजबूत करता आली असती. पण तसं काही कुठं घडलेलं दिसत नाही. ठीक आहे, आता शेवटी त्या पक्षाच्या संदर्भातले विषय असतात, नेतृत्व असतं. प्रत्येक पक्षाचा एक सेट प्रोटोकॉल असतो आणि मी कधीच कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये मी कधी माझी भूमिका मांडत नाही. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मी कधी काँग्रेसवर टीका केली नाही आणि मी आज भाजपमध्ये आहे म्हणून भाजपवर सुद्धा मी कधी टीका करणार नाही. त्याचं कारण असं आहे, ठीक आहे, ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाची तो एक प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे ते करतात. भाऊ कार्यकर्त्यांची मागणी आहे की अपक्ष राहा किंवा तुतारी हातात घ्या किंवा कुठल्या पक्षाकडून तुम्हाला आतापर्यंत संपर्क साधण्यात आलेला आहे का? नाही, आता संपर्क साधायला काय साहजिकच आहे की असं वातावरण आहे म्हणल्यानंतर प्रत्येकजण संपर्क साधणारच की तो काय नवीन गोष्ट त्याच्यामध्ये काही नाही. पण आज अद्यापपर्यंत आम्ही या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मला असं वाटतं सगळ्या लोकांशी आम्हाला एकदा बोलू द्या आणि माझा विश्वास हा पहिल्यांदा तालुक्यातल्या जनतेवर. उद्या निर्णय आपण काही घ्यायचो आणि जनताच मागं नसेल तर त्या निर्णयाला अर्थ काय द्या. त्यामुळं जनतेला बरोबर घ्यावं लागणार आहे. आता घराघरामध्ये माणसं हुशार झालेली आहेत. रोज सोशल मीडिया बघतात. प्रत्येकामध्ये अवेअरनेस आलेला आहे आणि इंदापूर तालुका तर हा लोकशाहीमध्ये अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचा ह्या तालुक्यातली म्हणजे मेंटॅलिटी आहे. लोकं काही गोष्टी नसतील बोलत, पण जागरूकतेनं ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात ते आणि त्यांचं मत बनवतात. त्यामुळं मला असं वाटतं की जनतेच्या मनात काय आहे हे अजून एक 2-4 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. आता तर लोकं बोलायलाच लागलेले आहेत. पण याहीपेक्षा अजून पुढच्या 2-4 दिवसामध्ये चित्र आपल्याला कळेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. हर्षवर्धन पाटलांच्या मनात काय आहे किंवा हर्षवर्धन पाटील जो आपला निर्णय तो कार्यकर्त्यांना कधीपर्यंत सांगणार? नाही, माझ्या मनात काय आहे ह्यापेक्षा सुद्धा इंदापूर तालुक्यातला जो 3.5 लाख मतदार आहे, त्या मतदारांच्या जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, नेता एका बाजूला आणि जनता एका बाजूला होती आणि हा अनुभव आला आहे आपल्याला कालच्या निवडणुकीमध्ये सांगतो. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा कालच्या लोकसभेला काय झालं, शेवटी लोकांनी नाही ऐकलं. कारण त्या लोकांच्या भावना आहेत. त्यामुळं मी
काही अशी काही फार घाई करत नाही. मी लोकांच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय. जनतेचा काय आवाज आहे. ते झाल्यानंतर मग पुढची चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. तर होते हर्षवर्धन पाटील ज्यांनी सांगितलं, की आत्ता कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतोय, लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतोय आणि त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेल. परंतु कार्यकर्त्यांची जी भावना आहे, की त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं, तुतारी हाती घ्यावी किंवा अपक्ष लढावा अशी कार्यकर्त्यांची मागणी. आता हर्षवर्धन पाटील काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची सध्या भूमिका आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, बावडा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.